आप देख रहे हैं बाउंडर इंडिया टीवी। भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर की जयंती पूरे भारत देश से बड़े ही धूमधाम तरीके से मनाया जा रहा है। सांस्कृतिक कार्यक्रम भी हो रहा है। इसी प्रकार से मीरा भाईंदर शहर में अलग अलग जगहों पे अलग अलग संस्था अलग अलग पार्टियों ने भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर की जयंती मनाई। इसी प्रकार काशी नगर में भी बड़े ही धूमधाम से बाबा साहब अम्बेडकर की जयंती मनाई गई, जहाँ पे प्रमुख उपस्थिति के तौर पर शिवसेना विधायक प्रताप सरनाईक के साथ साथ शिवसेना के कई सारे पदाधिकारी व कार्यकर्ता यहाँ पे मौजूद हैं। चलिए बात करते हैं विधायक प्रताप सरनाईक से और यहाँ पे आए हुए कुछ लोगों से। और भारतीय घटना के शिल्पकार आदरणीय बाबा साहब अम्बेडकर जी की 133वीं जयंती है और उस दौरान मीरा भाईंदर शहर में जगह जगह में शाखा के माध्यम से ये अम्बेडकर जयंती के मौके पे अच्छे कार्यक्रम रखे हैं। सांस्कृतिक कार्यक्रम रखा गया है। यहाँ पे भी बहुत ही अच्छा कार्यक्रम रखा है। तो मैं सबसे पहले इन हमारे सभी भाइयों को और बहनों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। संविधान जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने बनाया, वो संविधान को जतन करने का एक पुण्य का काम हमें उन्होंने सौंपा है और वो पूरा करने का सौभाग्य हमें मिला है। उस माध्यम से हम लोग आगे चल रहे। मीरा भाईंदर शहर में विकास में इन सभी हमारे भाइयों का बहुत बड़ा योगदान है। पिछले कई सालों से इनकी मांग थी कि मीरा भाईंदर शहर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम का एक अच्छा स्मारक होना चाहिए। तो हमारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब ने सैंक्शन कर लिया है और कोर्ट के बाजू में ही उसका काम भी चालू हो गया है। 6-8 महीने पहले उसका भूमि पूजन आदरणीय आठवले साहबों के हाथों से हुआ है और आगे 1 साल में वो पूरा हो जाएगा, जहाँ पे हमारे गरीब बच्चों के लिए अच्छा बहुत ही बड़ा वाचनालय होगा। हमारे गरीब लोगों के लिए वहाँ पे हॉल की उपलब्धता कर दी जाएगी और साथ ही में हमारे जो बाहर से कोई प्रमुख लोग आते हैं तो उनको रहने की व्यवस्था है। इससे बहुत सारे उपक्रम उस जगह पे हम कर सकते हैं और आने वाले 1 साल में वो पूरा हो जाएगी। अगले साल जब भी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती आएगी, उस वक्त ये काम पूरा हो जाएगा। हमारे इस परिसर की पूजाताई आमगांवकर, हमारे सरदार आमटे, हमारा तेजस यादव बहुत ही अच्छी इस परिसर में काम कर रहे हैं और इस मौके पे आप सभी लोगों को पता है कि समाज के सभी घटकों को लेके एक सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन करने की ये कोशिश करते हैं। मैं उनको शुभकामनाएं देता हूं और भविष्य में मीरा भाईंदर शहर में और भी ऐसे विकास काम हम करेंगे, इसका आश्वासन जादव। मैं काशीनगर परिसर में रहता हूँ। यहाँ पे हमारी शाखा है बहुजन पंचायत समिति शाखा क्रमांक 697। ये शाखा के माध्यम से हम यहाँ पे भीम जयंती सेलिब्रेट करते हैं और ये भीम जयंती सेलिब्रेट करते वक्त ये साल हम लोग ने हमारी तरफ से एक पत्री नाटक रखा था। ये नाटक में हम लोग ने बाबा साहेब के विचार, बाबा साहेब जो अपने लाइफ में करके गए, जो उनका मैसेज वो अपने लोगों तक पहुंचाना चाहते थे, वो मैसेज के बारे में बताने की कोशिश की है और इसी तरह लोगों को जागरूक करने की कोशिश की है। ये हमारा छोटा सा एक प्रयोग था जो करने का हम लोग ने कोशिश की है। तो मैं अपनी शाखा की तरफ से और मेरी तरफ से आप सभी को भीम जयंती की खूब खूब शुभकामनाएं देता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून गेले काही वर्ष काम करतो आहे आणि माझा आत्ता म्हणजे गेले काही वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर एकपात्री एक नाट्यप्रयोग चालू आहे, ज्याचं नाव आहे भीमा तुझे मुलं नापास का होतात। आणि आज त्याचा प्रयोग इथे भाईंदरमध्ये झाला आणि मला अत्यंत आनंद झाला, कारण तो प्रयोगच इतका महत्त्वाचा आहे आत्ताच्या घडीला। कारण ह्या प्रयोगाच्या मार्फत खरं तर बाबासाहेबांच्या नंतर साधारण आंबेडकरी विचारधारेचं नेमकं काय झालं आणि आत्ताच्या सांस्कृतिक राजकीय पटलावर बेसिकली आंबेडकरी विचारधारा, त्याचं राजकीय अस्तित्व आत्ता नेमकं काय आहे आणि नेमकं ते कुठे वाहवत चाललेलं आहे, यावर ह्या महत्त्वाच्या विषयावर हे नाटक भाष्य करतं। आणि या नाटकाची ठेवण अत्यंत साधी, म्हणजे याचा प्रयोग कुठेही करता येतो, अगदी घरातल्या हॉलमध्ये करता येतो, थिएटरलाही करता येतो। सो नक्की याचे प्रयोग कुठेही करायला आवडतील, पण आज इथे भाईंदरमध्ये प्रयोग करून फार आवडला आणि सगळ्या प्रेक्षकांचा सुद्धा प्रतिसाद फार। जय भीम। मी प्रिया दशरथ पाटणकर, राहणार काशीनगर, शाखा क्रमांक 697 बहुजन पंचायत समिती त्या अंतर्गत पंचशील महिला मंडळामध्ये कार्यरत आहे। आज आम्ही 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 133व्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित होतो आणि हा कार्यक्रम आम्ही सकाळपासून सुरू केलेला आहे। सकाळी आम्ही प्रथम धम्मवंदना इथे आयोजित केली होती। धम्मवंदनेनंतर आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम आणि शुभेच्छेचे कार्यक्रम आयोजित केले। त्यामध्ये अनेक महिला, अनेक पुरुषांनी, अनेक मुलांनी इथे स्वतःहून पुढे येऊन
कार्यक्रमाच्या शुभेच्छा, जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम कसे असायला हवे आणि समाजात आपण कसं वागलं पाहिजे ह्याचं प्रबोधन दिलं. आणि असा कार्यक्रम आम्ही दुपारपर्यंत आयोजित केला. दुपारी आम्ही महिलांचे, छोट्या मुलांचे खेळ घेतले आणि संध्याकाळी आम्ही एकपात्री नाटक, तसेच आपण दुसरं नाटक एक घेतलं. अशी 2 नाटकं इथे झाली आणि सगळ्या लोकांनी इथे व्यवस्थित सहकार्य दिलं. परंतु आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये आम्हाला तितकंसं सहकार्य असायला हवं, ते मिळत नाही, ह्याची आम्हाला खेद वाटते आहे. असो, त्यांचंही सहकार्य यापुढे मिळत राहील अशी आशा व्यक्त करते आणि मी इथेच थांबते. जय बुद्ध. मी संध्या पाटील. संदेश गायकवाड लिखित आणि दिग्दर्शित संघर्ष यात्री सावित्री या एकपात्री नाट्यप्रयोगाचा आज 16वा प्रयोग आज इथे भाईंदरमध्ये केला. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 697 यांच्याकडून आयोजित हा सगळा कार्यक्रम आणि इथे करताना खरंच असं वाटतं की ज्या उद्देशाने आम्ही संघर्ष यात्री सावित्रीचा प्रयोग करतोय त्याचं ते इथे खरंच सफल होतं येऊन. कारण आज आपण म्हणतोय की महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत, शिक्षण घेतोय आणि या शिक्षणाचं आम्ही पुढे करतोय काय. तर इकडे आल्यानंतर कळलं की फुलांच्या म्हणजे पुष्पगुच्छाच्या ऐवजी पुस्तकं देणं आणि त्यातून आपला स्नेह व्यक्त करणं, मला वाटतं आमचा हाच उद्देश आहे की शिक्षण हे पुढे गेलं पाहिजे. आणि या समितीला खूप खूप सदिच्छा. पुन्हा एकदा जय भीम, जय भारत. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 697 पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 33वी जयंती आणि सर्वजण या ठिकाणी काशीनगर इथे साजरी चांगल्या पद्धतीने करण्यात आली. या ठिकाणी प्रबोधन विचार म्हणून 2 एकांकिका स्पर्धा होत्या. एकांकिका नाटकं होती. त्याच्यातून समाज प्रबोधनासाठी चांगला संदेश देण्यात आला. तरी आज सगळ्यांनी या जयंतीनिमित्ताने सगळ्यांना आम्ही भाईंदरवासी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने अख्ख्या भारताला आणि विश्वाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.